नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे महाशिवरात्री म्हणजेच की फेब्रुवारीची 15 तारीख. तर आज आपण मस्त की जाणार आहोत ह्या क्लायमेटमधनं, म्हणजे सकाळीच्या शांततेत देवाच्या पाया पडायला. आता सकाळचे 4:30 होत आहेत. तुम्हाला खोटं वाटतं तर दाखवतो मी. हा बघा, टाईम बघा, 4:39 आली आहेत. आणि आपल्यासोबत आज असणार आहे दिनेश आणि सूरज येतोच आहे तिथून. तर बघा, सूरज आणि आला का आपण मस्त की जाऊया जत्रेला नाही, महाशिवरात्रीला. आणि आज एक बेटर हे आहे की आम्ही गेल्या वेळीसारखे बिना चपलाचे मी आणि सूरज असणार आहोत. तर कसं राहणार एक्सपिरियन्स पुढे एक्सप्लेन करतो, तुम्हाला सांगतो. आणि काही ठिकाणी आवाज स्लो किंवा एकदम मोठा येईल ते इग्नोर करा. फायनली गाडी घेऊन सुटलो आहे मी आणि पाठी, दोघे जण आहेत, सूरज आणि दिनेश. तर आता आपण भेटूया डायरेक्ट मंदिराकडे. फायनली मित्रांनो, बघू शकता तिकडे मंदिर आहे आणि आता आपण जात आहोत. पुढे दिनेश आणि सूरज आहे आणि पाठवून आवाज येणार तर तो फायनली चेक करा हा व्ह्यू. देऊळ बऱ्यापैकी सजलंय आणि चारी साईडला लाइटिंग वगैरे आहे. तर आता आतमध्ये जाऊया आणि मस्त की दर्शन वगैरे घेऊया सगळ्यात पहिलं. आणि आतमध्ये आपल्याला बघूया, जर व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड केलं तर. समोर साईडला बघू शकता काहीतरी जलचित्र गेलंय. आणि आता आपण फायनली एंटर होऊया आतमध्ये. ओटी वगैरे घेतली आहे आणि आपण दर्शनाची रांग यावेळी मोठी आहे. सकाळ असून पण आपल्याला बघूया आता कुठं राहायला मिळतंय ते. दर्शनाची रांग खूप मोठी आहे. दिस एकदम बेटर डेकोरेशन. दररोजची नवीन काहीतरी वेगवेगळं असतं. आणि समोरच्या साईडला रथ आहे. आय होप आवाज इतका बेटर येणार नाही. रांग मोठ्याच्या मोठी आहे आणि आपल्याला तरी 2 ते 2.5 तास लागतील दर्शनाला. आता बघूया आणि जाऊन रांगेत राहूया. एवढी मोठी रांग वगैरे केली आणि आपलं दर्शन थोड्याच वेळात होणार आहे. उजेड झाला आहे, बरोबर 7:30 वाजून गेल्यात. तर आता बघूया किती वेळ लागतो आपल्याला दर्शनाला. पहिले आपण एंटर होणार आहोत थोड्याच वेळात आणि थोडे मोठीच्या मोठी रांग आहे, बघू शकता. मोठीच्या मोठी पूर्णपणे रांग. आणि आता आतमध्ये एंटर होऊया आणि आतमध्ये व्हिडिओ काढायला आपल्याला अलाउड नाही. तर बघूया, बघू शकता असं काहीतरी माहोल आहे इकडे. दर्शन वगैरे झालंय आणि असं काहीतरी माहोल आहे, एकदम गर्दी. मग आपण तिकडे आतमध्ये गेले एंटर झालेलो तिकडे. तर आता इकडून पूर्ण रांग फिरलेली आहे त्या साईडनं गोल. तर जाऊया, चला आता बघूया पुढे काय काय आपण एक्सप्लोअर करायला मिळेल का नाही. आणि काहीतरी जाऊन चहा नाश्ता वगैरे करून घेऊया. काहीतरी असं काही नवीन दिसलंय. इकडे गणेशजी मस्त रोड आहेत आणि तिकडे कोणतरी एक चित्र आहे, झूम करून दाखवतो तुम्हाला. असं काहीतरी चित्र आहे. वरती भगवान श्री विष्णू काल्या नागावर आहेत. तर आता आपण एक्झिट करूया इकडून आणि बाहेर बघूया काय खायला वगैरे मिळतंय, तर तिकडे खाऊन घेऊया. आपण एंटर झालो आहे खालच्या साईडला. तर इकडे हॉटेल वगैरे बघूया आणि मस्त की चहा वगैरे पिऊन घेऊया. इकडे मित्रांनो चहा प्यायची आहे. आणि हे बघ इकडे काय चाललंय, छोट्यांच्या दुकानात जाऊन खेळणे बघताय ना, बाकी काय काम धंदेत नाहीत साल्यांना. हा बघ, लोकांचा टाइम वेस्ट, ओनली वेस्टिंग टाइम इज वेस्टिंग टाइम. हेलिकॉप्टर बघतोय. हॉटेलात आलो आहे आणि आता चहा सांगितली आहे. तर काका तिथे चहा होत आहेत. आपल्या स्पेशल चहा मस्तपैकी आपण आता घेऊया चहा आणि सोबत वडापाव. तर ही पार्टी आहे आपल्याला दिनेश कडे खूप पैसे आहेत. ही पार्टी गाईस नमस्ते. आणि त्याला घ्यायचे आहेत मस्त की कानातले. आता कोणाला घेतो ते बघूया. तर हे 2 आणि ह्याच्या खाली हा एक पर्पल आहे. 3 काढून ठेवले आहेत. आता बघूया किती पाहिजे ते. त्याला फायनली घेतल्यात आणि मस्त की आता जीपे वगैरे मारणार. इकडे जरा बघितलं आपण टरबूज. तर सूरज आता परचेस करतोय कारण त्याला एक पाहिजे, वेगळंच काहीतरी आहे. तर बघूया, परचेस करून खाऊन बघूया एकदा कसं वाटतं. शकता जिथं घेतलाय टरबूज आणि सूरजचं काय वेगळंच नशा चालले. आरशात स्वतःचं तोंड बघून एका वेगळ्याला हे करतोय. ट्रान्सफर केलाय टरबूज. आता जाऊया मस्त की घरी. फायनली सूरजने जे काय पाहिजे होतं ते घेतलंय
आणि आता आपण मस्त की जाऊया घरी. तर हा दिनेश होता बरोबर, सूरज होता आणि हे सूरज होता. तर हे पार्ट 2 होणार आहेत आपल्या बरोबर. आपल्याला हा पहिला पार्ट आणि आता आपण परत रात्री नंतर दुसरा पार्ट. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.